सिने रसिकों का अनोखा स्मरण सम्मेलन दिनांक 5 नवंबर को अमरावती के सरोज टॉकीज में मनाया गया। करीब 30 सिने रसिकों ने इस सम्मेलन में दिल खोलकर अपने विचार प्रकट किए और बचपन के तथा जवानी के दहलीज के प्रसंगों को याद किया। अरविंद हंबर्डे के इस विचित्र किंतु सत्य प्रयासों को सभी ने खूब सराहा। विशेषकर मंच संचालन अजय देशपांडे ने किया। कार्यक्रम में सर्वश्री अशोक जोशी, श्री चिमोटे, सुनील चिमोटे, जीबी देशमुख, जयंत दलाल, आनंद केड़कर, सुधीर मोरे, किशोर फुले, नंदकिशोर पाबड़े, रहमान भाई, श्रीकांत पांडे, जगदीश सायसी कमल, ललित सांगाणी, वीरेंद्र मिश्रा, डॉक्टर सोनी, कैलाश तिवारी, अरविंद हंबर्डे, वापा जाधव, आंबेडकर, विवेक देशमुख, वसंतराव पवार, मनोज पाठक, सुभाष राठी, उमेश पागरुत, गोपाल ठोसर, विजय तांबत, प्रकाश वानखड़े, प्रमोद सरदेशपांडे, अमित बेले आदि प्रमुख रूप से हाजिर थे। दिनांक 5 नवंबर को सरोज टॉकीज में आयोजित इस कार्यक्रम के लिए टॉकीज मालिक अजय राठी का सभी ने मनपूर्वक आभार व्यक्त किया। समाचार संकलन अशोक भाई जोशी। लहानपणापासून पाहतो, आज कुठलंही गाणं रेडिओवर लागलं किंवा कुठे ऐकू आलं तर आपल्याला तो आपण पाहिलेला सिनेमा, त्याचं टॉकीज, सोबत असलेले मित्र, काही त्या गाण्याविषयी सिनेमाविषयीच्या काही जीवघेण्या कळा पण असतात, त्या सगळ्या आठवतात आणि त्या सगळ्या आपल्या काळजात घेऊन आपण इथे जमलेलो आहोत। शिक शौकीन आहोत लहानपणापासून आणि सगळे असेच लोक जमले आहेत जे कमालचे नॉस्टॅल्जिक आज झालेले आहेत। स्मरणरंजनासारखा आनंद दुसरा कुठला नाही। आणि सिनेमा आपण लहानपणापासून पाहतो, आज कुठलंही गाणं रेडिओवर लागलं किंवा कुठे ऐकू आलं तर आपल्याला तो आपण पाहिलेला सिनेमा, त्याचं टॉकीज, सोबत असलेले मित्र, काही त्या गाण्याविषयी सिनेमाविषयीच्या काही जीवघेण्या कळा पण असतात, त्या सगळ्या आठवतात आणि त्या सगळ्या आपल्या काळजात घेऊन आपण इथे जमलेलो आहोत। पहिला सुरुवात माझ्यापासून झाली। तुमच्या आपल्या सगळे इथे जे एकत्रित झालेल्या मंडळी आहे त्यातल्या त्या तरुण आहे। इथे आलो ते बरं वाटते, कारण मी रिटायर झालो तर इथे आल्यावर आपण यांच्यात तरुण आहे असं वाटायला लागतं। तर त्यामुळे पहिलेच मत ऑफकोर्स आमच्यापेक्षा जास्त एनर्जी तुमच्यात आहे हे तर इथे बसलेल्या व्यक्ती एकच उदाहरण पुरेसं आहे। हंबर्डे दादांमध्ये जी एनर्जी आहे ती जर आपल्यात असती तर आपण अजून काय काय करू शकलो असतो। मजेदार आहे, अमरावतीच मजेदार आहे। अमरावतीच्या 11 टॉकीज तर आहेच, पण एकूण अमरावतीच्या माणसाला इतर प्रत्येकालाच आपल्या गावाबद्दल प्रेम असते, आपुलकी असते, जिव्हाळा असतो। पण अमरावतीमध्ये काय असं विशेष आहे की कुठेही जाल तर इतकं प्रेम, इतकं जे अटॅचमेंट अमरावतीच्या माणसाला अमरावतीबद्दल असते तेवढं कुठे पाहायला मिळत नाही। ती एक विचित्र। बरं सांगायला जाणं तर अमरावतीला काय आहे बा तुमच्या, एक आपण अंबादेवी सांगतो, एक सांगतो HVPM आहे, अजून काही सांगतो, पण असं बा काही खूप चिखलदरा आहे आमच्याकडे, पण ते अमरावतीच्या बाहेर आहे। तर असं सांगतो पण तरी इतकं अटॅचमेंट कावर आहे हे कळायला मार्ग नाही, कारण इथला माणूस आहे। त्याला ते वसंत ते तुमचे कन्नमवार मुख्यमंत्री होते, ते कन्नमवारांची व्हिजिट त्याच दिवशी त्या निवास स्कूलच्या मैदानासमोर घंटीळासमोर शरदचंद्र सिन्हाचा इंद्रपुरी अमरावती थिएटर त्या दिवशीच झाला होता। जोशी सभागृहात नव्हता, तो ओपन मध्ये होता। पृथ्वीराज कपूरही त्या दिवशी आले होते सिनेमा पाहायला। सिनेमाच्या थर्ड क्लासच्या पहिल्या रांगेवरून एक आठवण झाली, ती सांगणं मला आवश्यक वाटतं। सध्या ते विस्मृत गेले। अमरावतीमध्ये मराठीतलं पहिलं बायोपिक काढणारे प्रोड्युसर डायरेक्टर होते शरदचंद्र सिन्हा। आता त्यांचं नाव कोणी आता मला थोडं आठवणार नाही। इंद्रपुरी अमरावती सिनेमा काढला होता आणि आचार्य अत्र्यांवर त्यांनी बायोपिक केलं होतं। तेव्हा अपार कष्ट केले, पैसे नव्हते त्यांच्याजवळ। आणि शरदचंद्र सिन्हा यांचं एक वैशिष्ट्य होतं की रोज सिनेमा पाहायचे
आणि ते पहिल्या रांगेत बसून पाहिजे. आणि तिथूनच ते त्यांचं म्हणणं की शिकलो मी. आणि तसं दुर्दैवी होते, पैसा नसल्यामुळे, पण अतिशय सिनेमाचा ध्यास त्यांना होता. आणि त्या कारंज्यामध्ये राजकमलची जी हे आहे पितळी मूर्ती असायची आणि ती मूर्ती याच्यावरून एक गोष्ट काय असायची की त्या बगीच्यामध्ये बेंचेस टाकले असायचे आणि तिथे VIPs अमरावतीतले म्हणजे जसे बॅरिस्टर रामराव देशमुख, मोरोपंत जोशी वर ही सगळी लोक VIPs तिथे येऊन संध्याकाळचा एक गप्पांचा त्यांचा फड असायचा बहुतेक. आणि त्या कारंज्यामध्ये राजकमलची जी हे आहे पितळी मूर्ती असायची आणि ती मूर्ती याच्यावरून मी ललितचंद्र सांगाणी, तसा गुजराती आहे पण मराठी बोलतो. प्रभुत्व आहे. मला आता मोरेभाऊनी राजकमल टॉकीजचं नाव घेतल्यामुळे असं वाटलं की मीही काही बोलावं. कारण राजकमल टॉकीज त्याची कंपाऊंड आणि बाजूला मी राहत होतो लठ्ठावाडामध्ये, बिलकुल एकच. आणि आम्हाला पूर्ण डायलॉग, सिनेमाची गाणी सगळं, द साऊंड ऑफ म्युझिक, मेरी पॉपिन्स है ना, किंवा तो कोणता व्हेरी गर्ल्स डेअर, ब्रिज ऑफ रिव्हर क्वाय असे सिनेमे. आता ते कॅम्प, ते अलंकार, अंतर खूप आहे. सायकलनी यायचं आणि संध्याकाळी 6 ते 9 सिनेमा असायचा. आणि परत आम्ही लहान होतो, 4-5 होतो काहीतरी, नेताना मागच्या कॅरियरवर असं घट्ट कमरेला बांधून बसायचं. आता तो आपला मालटेकडीचा चढाव, रात्री 9-9:30 वाजलेली आणि मला झोप यायला लागलेली. माझी मान अशी इकडे तिकडे व्हायची. आता मला मान नको यायला. आणि त्यावेळेला तो काळ म्हणजे 1970-70च्या आसपासचा काळ. त्यावेळेला मला झोप नको यायला म्हणून मग माझे बाबा म्हणायचे आता, आणि मोकळा रस्ता, त्यावेळेला गर्दी काहीच नसायची, तो रस्ता इमॅजिन करा. त्या काळातला राजकीय आपल्या मालटेकडीचा चढाव, आणि चढावावर माझे वडील मागे बसलेलो कॅरियरमध्ये. तर एक लाईट गेला, आता दुसरा लाईट गेला, असं मला बोलत जायचे माझ्याशी. आणि एक गाणं म्हणायचे, ते मला गाणं आजपर्यंत कुठेही सापडलं नाही. पुढे अमरावतीमध्ये श्री टॉकीज मध्ये ओम प्रकाशनी म्हटलेलं कीर्तन आम्ही पहिल्यांदा ऐकलं. मी वापस आलो, निवृत्त अधीक्षक अभियंता वृद्धवर्धा प्रकल्प मंडळ. 11 वर्ष झाले रिटायर्ड होऊन. नंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याचा उद्देश हा होता का मला PhD करायची होती. किशोर मुलींसोबत बऱ्याच बोलतो या विषयावर. PhD साठी पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. म्हणजे त्यावेळेस 20 होणं कठीण होतं. आम्ही कसं झालं आम्हालाच नाही समजून आलं, कारण आम्ही आम्हाला गेटच्या आतले शिकला म्हणजे फार महान जरा अशी त्यावेळेसची गेटच्या आतली व्याख्या. कशा तरी आम्ही बुधवारातले 5-6 जण लोक इथे पुढे आलो. हे भाषणात असं म्हणायची, माझी व्याख्या अशी करायची, कोल्हापूर गेटने जे असतं पी असलेला सर्वात पहिला मी. एवढा म्हणजे पागल नव्हता त्यावेळेस. आता तुम्ही कमीत कमी 20 वर्षापासून कोणता पिक्चर पाहिला नाही. एकच पिक्चर पाहिला, दृश्यम म्हणून, फार छान चित्रपट होता. दृश्यम 1 आणि दृश्यम 2. पण मागची आठवण मी तुम्हाला सांगतो, आम्ही मित्र म्हणजे अशी एकही टॉकीज नाही अमरावतीची जी पाहिली नाही. आणि हे जेव्हा माझे मित्र डॉक्टर श्याम, माझा अनुभव टॉकीजच्या बाबतीत असा आहे की यामध्ये मी पाहिला होता मेरे सनम पिक्चर. हॅलो, विवेक देशमुख. आम्ही राजेंद्र कॉलनीला शेजारी आहोत, TP देशमुखजी साहेब. आणि आता आम्ही जेव्हा कुटुंब वाढलं तर जे घर बांधलं ते एकाच एरियात. नमस्कार, मी सुभाष राठी. माझा सध्याचा व्यवसाय आहे बाबा चौकात. तर आतापर्यंत आपण इथे जवळपास बाकी टॉकीजचा बराच उल्लेख झाला, पण गोपाळ टॉकीजबद्दल आपण कोणी उल्लेख केला नाही, म्हणून मी तिथली एक आठवण. अच्छा, ओके. कशाने आला? हां, आजही आहे म्हणतात.
हो आम्हालाही उभे राहू द्या. आमचे चेहरे आहेत फोटो काढण्यासारखे. आमचे चेहरे फोटो काढण्यासारखे आहेत. सगळ्यांचे फोटो छान एक किताब मुझे दीजिए. आपण येऊन जा. चांगला सुंदर माणूस. भाई स्नो व्हाइट काम तुझे આપણે સ્નો વ્હાઇટ કાઢી હતી બકેટમાં. આ સ્નો વ્હાઇટ मैं रह गया था अशोक भाई मैं रह गया था ना